मुलांनो, आज आपण मागील तासाला पान क्रमांक 43 वर मराठी विषयाच्या माध्यमातून जो पाठ होता, सुरात सूर मिसळला नाही तर, हुसेन आणि दैवत यांनी पुढे काय केलं याची माहिती घेऊ. थोडक्यात 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असताना, या कार्यक्रमाची तयारी करत असताना देसाई सरांनी काही विद्यार्थ्यांची निवड केली आणि या कार्यक्रमासाठी मंत्री महोदय तसेच विविध प्रकारचे कार्यक्रम रंगमंचावर साजरे होणार होते. म्हणून इयत्ता 6वीच्या वर्गातील देसाई सर यांनी काही विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची तयारी कार्यक्रमासाठी करण्यासाठी मिले सुर मेरा तुम्हारा हे समूहगीत याची तयारी केली. हे गाणे म्हणण्यासाठी त्यांनी हुसेन, मंदार, रोशन, तपन, माधुरी, अपूर्व, संकेत, दैवत आणि मेरी यांची निवड केली. तयारीही चांगली सुरू होती. हार्मोनियम, तबला, खंजिरी इत्यादी साहित्याच्या बरोबर विद्यार्थ्यांनी गाण्याची तयारी केली. दररोज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर नियमितपणे देसाई सरांनी या विद्यार्थ्यांकडून तयारी करून घ्यायला सुरुवात केली. सर्व विद्यार्थी सुरुवातीला बेसूर आवाजामध्ये गात होते, परंतु सरावाने त्यांचा रियाज छान झाल्यानंतर सर्व विद्यार्थी गाऊ लागले. त्यानंतर देसाई सरांनी या कार्यक्रमाची रंगीत तालीम म्हणून सर्व समूहगीतामधील विद्यार्थ्यांना वेशभूषेसह येण्यास सांगितले. त्यानंतर हुसेन सर्व विद्यार्थी आपापल्या घरी गेले आणि एके दिवशी संगीताची जाण असलेला जो हुसेन होता, त्याच्या मनामध्ये विचार आला की संगीताची जाण सर्वात अधिक मला आहे, मी सर्वात छान गातो. असे असूनही इतरांपेक्षा सर्वश्रेष्ठ मी का वाटू नये, म्हणून त्याने इतर मुलापेक्षा वेगळी वेशभूषा करण्यासाठी आपल्या मनामध्ये आलेला विचार दैवतच्या घरी जाऊन तो म्हणाला. हुसेन दैवतच्या घरी गेला. तो दैवतला म्हणाला, मित्रा, संगीतामधली खरी जाण आपल्यालाच आहे, तरी इतरांचीही आपल्या इतकीच प्रशंसा आज होत आहे. हे तुला योग्य वाटतं का? पुढे दैवत म्हणाला, खरंय दोस्ता, आपण दोघंही एकाच गुरुचे शिष्य आहोत. आपण संगीताच्या क्लासलाही जातो. आपण इतरांपेक्षा वेगळे वाटण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे, पण नेमकं काय करावं हे दैवतलाही सुचत नव्हतं. दोघांमध्ये विचार झाला की इतरांपेक्षा आपण वेगळं दिसलं पाहिजे, कारण का सगळ्यात जास्त संगीताची जाण हुसेन मला आहे आणि तुलाही आहे. अचानक दैवतला एक कल्पना सुचली. त्याचे डोळे चमकले. तो म्हणाला, देसाई सरांनी हे गाणं तर पारंपरिक सूर तालात बसवलं आहे. पहा, हुसेनच्या मनामध्ये आल्यानंतर दैवतही त्याला साथ देऊ लागला आणि तो म्हणाला, जणू काही देसाई सरांपेक्षा जास्त जाण या संगीताची गीताची दोघांनाच आहे. ते एकमेकांना म्हणत होते, देसाई सरांनी हे गाणं तर पारंपरिक सूर तालात बसवलं आहे, पण आपल्या संगीताच्या क्लासमध्ये हेच गाणं शास्त्रीय रागाच्या आधारावर शिकवलं आहे. जर मी शास्त्रीय रागानुसार हार्मोनियम वाजवला आणि तू त्याच रागामध्ये गायलास तर आपण नक्कीच बाजी मारू. पहा, मनामध्ये आलेला विचार एकमेकाला सांगत असताना दैवत म्हणाला, मी हार्मोनियम वाजवला आणि तू त्याच रागामध्ये गायलास तर आपण नक्कीच बाजी मारू. पुढे हुसेन सुद्धा त्याच्या होला हो करीत म्हणाला, होय मित्रा, पहिलं कडवं आपण देसाई सरांनी शिकवलं तसंच सादर करूया. त्यानंतर आपण आपली रागदारीची चाल सुरू करू. रागदारीची चाल म्हणजे जी शास्त्रीय गायनामध्ये गायली जाते.
म्हणजे सर्वजण गोंधळून जातील आणि गायचं बंद करतील. पहा, रागदारीची चाल आपण आपल्या क्लासमध्ये घेतली जाते. ती जर चाल आपण म्हटलो तर बाकीचे आपल्याबरोबर असणारे सर्व विद्यार्थी गोंधळून जातील आणि त्यांचं गायचं बंद करतील आणि आपण दोघं आपल्या रागदारीतील चालीमधलं गाणं सुरूच ठेवू, म्हणजे आपला प्रभाव वाढेल. पहा, दैवत आणि हुसेन यांनी क्लासमध्ये जे वैयक्तिक शिकवलं जातं ते गाणं गायचा रागदारीच्या चालीमध्ये ठरवलं आणि इतरांपेक्षा आपण कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा त्यांचा जो विचार होता, प्रभाव पडेल असं त्यांना वाटत होतं. पुढे दैवत त्याचे समर्थन करीत म्हणाला, आणि सर्वजण म्हणतील की हुसेन दैवत खरोखरच टॅलेंटेड आहेत. या दोघांनी कार्यक्रमाचा फज्जा उडण्यापासून वाचवलं. पहा, इतरांपेक्षा वेगळं गाण्याचा मनात आलेला विचार कशी त्या दोघांची पुढे त्रेधा त्रिपीट अवस्था होते याची माहिती आपण पुढे घेऊया. कारण का त्यांना दोघांना वाटत होतं संगीताच्या क्लासमध्ये जी रागदारीची चाल शिकवली जाते ती इतरांपेक्षा आपण वेगळी म्हणू आणि आपला प्रभाव पाडू आणि बाकीच्या विद्यार्थ्यांची कसे कमी आहेत, आपल्यापेक्षा त्यांना गायला कसं चांगलं येत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा होता. पुढे अखेरीस कार्यक्रमाचा दिवस उजाडला, प्रार्थना झाली. त्यानंतर एक नृत्य व भांगडा नृत्य सादर झाले. पहा, कार्यक्रमा सादर होत असताना सुरुवातीला एक नृत्य झालं, डान्स झाला, त्याच्यानंतर भांगडा नृत्य झालं आणि त्यानंतर माईकवर उद्घोषणा झाली. उद्घोषणा म्हणजे सांगितलं गेलं, आता इयत्ता 6वीचे विद्यार्थी वेशभूषेसह समूहगीत सादर करतील. गीताचे बोल आहेत, मिले सूर मेरा तुम्हारा. पहा, उद्घोषणा झाली म्हणजे समूहगीत सादर करण्यासाठी इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना स्टेजवर बोलवलं गेलं. पुढे सुरुवात खूपच छान झाली. पहिले कडवे चांगल्या प्रकारे सादर झाले, परंतु दुसरे कडवे सुरू होताच असे वाटले की जणू काही मधमाशांच्या पोळ्यावर कुणीतरी एखादा दगड मारला असावा. पहा, सुरुवातीचं देसाई सरांनी ज्या पद्धतीने तयारी करून घेतली होती त्याच सुरामध्ये सर्वांनी वेशभूषेसह गाणं गायला सुरुवात केली. पहिलं कडवं चांगल्या प्रकारे सादर झालं, परंतु दैवत आणि हुसेनच्या मनामध्ये आलेला विचार रागदारीच्या चालीमध्ये गाणे म्हणायचं आणि आपला प्रभाव पाडायचा आणि इतरांना कमी लेखायचं हे त्यांच्या मनात आलेला विचार. परंतु दुसरे कडवे सुरू होताच असे वाटले की जणू काही मधमाशांच्या पोळ्यावर कुणीतरी एखादा दगड मारला असावा. थोडक्यात रागदारीच्या चालीमध्ये जेव्हा दुसरं कडवं म्हणू लागले त्यावेळेस सगळीकडे मधमाशाचे पोळं कसं उठतं, त्या पोळ्यावर दगड मारल्यानंतर जसा गोंगाट होतो, गोंगाट, हा गोंगाट आवाज येऊ लागला. सर्वात खणखणीत स्वरात गाणारा हुसेन कुठल्या तरी वेगळ्याच रागात गाऊ लागला. पहा, नेहमी चांगल्या आवाजामध्ये गाणारा हुसेन तयारी करत असताना कुठल्या तरी वेगळ्याच रागात गाऊ लागला. हार्मोनियममधून काही वेगळेच सूर निघू लागले. अन्य वाद्याबरोबर त्याचा काहीच मेळ बसत नव्हता. पहा, हार्मोनियममधून काही वेगळ्याच स्वर निघू लागले, अन्य वाद्याबरोबर त्याचा काहीच मेळ बसत नव्हता. हुसेन आणि दैवतला वाटले होते की इतर विद्यार्थी घाबरून गायचे बंद करतील. पहा, रागदारीची चाल सुरू केल्यानंतर हुसेन आणि दैवत वेगळ्याच चालीमध्ये गाऊ लागले आणि वेगळी चाल गायला सुरू झाल्यानंतर बाकीचे विद्यार्थी घाबरतील असा त्यांचा समज होता. पण झाले उलटेच. हार्मोनियमचे स्वर बदलल्यावर, हार्मोनियम म्हणजे पेटीचे स्वर बदलल्यावर इतर विद्यार्थी आणखी मोठ्या आवाजात बेसूरपणे गाऊ लागले. हे पाहून काही प्रेक्षक खळखळून हसू लागले तर काही जण आरडाओरड करू लागले. पुढे देसाई सरांना फार मोठा धक्का बसला. त्यांना वाटले हे सर्व असे का गात आहेत. पहा, एवढी सगळी चांगली छान तयारी केल्यानंतर देसाई सरांना धक्काच बसला. ते म्हणाले हे सर्व असे का गात आहेत. मनामध्ये त्यांच्या विचार आला, सरावाच्या सुरुवातीला सुद्धा हे विद्यार्थी एवढे वाईट गायले नव्हते. देसाई सर चकित होऊन दोन्ही हात वर खाली हलवत विद्यार्थ्यांना गाण्याचे संकेत देत राहिले. पहा, ह्या विद्यार्थ्यांचा आवाज ऐकल्यानंतर देसाई सर त्यांना मदत करत होते. ते गाण्यासाठी
आवाजातील जो चढउतार असतो, रियाज करत असताना त्यांना सांगत होते, त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांनी गाणे गात असताना संकेत देण्याचा प्रयत्न केला, परंतु विद्यार्थी पूर्णपणे गोंधळून गेले होते. अखेरीस हे बेसूर गाणे तसेच पुढे सुरू ठेवण्याऐवजी देसाई सरांनी नाईलाजाने पडदा पाडण्याचा इशारा केला. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी पडदा पूर्ण पडण्यापूर्वीच रंगमंचावरून पळ काढला म्हणजे ते तिथून पडदा पडण्या अगोदरच निघून गेले. दुसऱ्या दिवशी देसाई सरांनी हुसेन आणि दैवतला बोलावले. त्यांनी प्रथम दोघांना फैलावर घेतले म्हणजे रागावले. मग त्यांनी खिन्न मनाने दोघांना विचारले आणि दुःखी होऊन खिन्न मनाने देसाई सरांनी दोघांना विचारले, खरं खरं सांगा, हे सारं झालं कसं? देसाई सरांनी त्यांना काय केला? प्रश्न विचारला. आता या ठिकाणी आपण रंगमंचावर नाही आहोत. खरं खरं सांगा, हे सारं झालं कसं? तुमची तयारी करून घेण्यासाठी मी जीवापाड मेहनत घेतली. जीवापाडमध्ये अतिशय कष्ट घेणे, मेहनत करणे, वेळच्या वेळी कसून तयारी करून घेणे. तुम्ही साऱ्यांनी तुमची तयारी करून घेण्यासाठी मी जीवापाड मेहनत घेतली आणि तुम्ही साऱ्यांनी. हे बोलता बोलता देसाई सरांचा कंठ दाटून आला. पहा, एखाद्या कार्यक्रमाची गाण्याची अतिशय मेहनतीने परिश्रमाने तयारी केल्यानंतर ज्यावेळेस त्याच्यामध्ये यश येत नाही, विद्यार्थी सांगितलेलं ऐकत नाहीत, वेगळ्याच पद्धतीमध्ये ऐकत्या वेळेस तिथं स्टेजवर रंगमंचावर जाऊन गातात, त्यावेळेस देसाई सरांना, आणि देसाई सरच काय, त्या ठिकाणी कोणतेही सर असतील तर त्यांना अतिशय वाईट वाटेल. आणि तेच झालं. हे बोलता बोलता देसाई सरांचा कंठ दाटून आला म्हणजे त्यांचा आवाज बसला. त्यांना अतिशय दुःख झाले होते. त्यांच्या भावना उसमळून आल्या. हे बोलता बोलता देसाई सरांचा कंठ दाटून आला. हुसेन व दैवतची मान शरमेने खाली झुकली. शरमेने म्हणजे लाजेने. त्यांना अतिशय केलेल्या किंवा त्या पद्धतीने गायलेल्या कृतीची जाण झाली. केलेली चूक त्यांना ज्यावेळेस मान्य झाली त्यावेळेस त्यांना शर्म वाटू लागली, लज्जा वाटू लागली, लाज वाटू लागली. शर्मेने खाली हुसेन व दैवतची मान शर्मेने खाली झुकली. त्यांनी देसाई सरांना सर्व काही खरे खरे सांगितले. देसाई सरांनी त्यांना माफ केले म्हणजे क्षमा केली. मग त्यांना मायेने समजावले, पाहिलंत ना तुम्ही, सूर तालाचा मेळ नसेल तर काय परिणाम होतो. आणि त्यांनी दोघांना माफ करून समजावून सांगितले, पाहिलंत ना हुसेन आणि दैवत, तुम्ही ऐन त्या वेळेस सूर आणि ताल याचा मेळ नसेल तर काय परिणाम होतो. समूहगीताचा कसा फज्जा उडाला. फज्जा उडाला म्हणजे केलेल्या कार्यक्रमाच्या आयत्या वेळेस वेगळ्याच पद्धतीने गायल्यामुळे त्यांना जो अनुभव आला तो अतिशय दुःखदायी होता. लाजेने शर्मेने मान खाला घालला असा होता. एखादी मोठी चूक झाल्यासारखा वाटत होता. समूहगीताचा कसा फज्जा उडाला ते अनुभवलत ना. संगीताची चांगली जाण असण्यामुळे जर आपण अहंकारी होत असू, बघा दैवत आणि हुसेनला त्यांनी समजावलं, संगीताची जाण जरी जास्त असली आणि यामुळे जर आपण अहंकारी म्हणजे जर गर्व असेल, आपल्याला ईर्ष्या वाटत असेल, गर्व असेल, ईर्ष्या म्हणजे जर ज्वलन आपल्या मनामध्ये निर्माण झाली, इतराविषयी कमीपणाची भावना जर आपल्या मनामध्ये निर्माण झाली तर ती चांगली गोष्ट नाही. आणि संगीतासारख्याच नव्हे, कोणत्याही विषयामध्ये स्वाभिमान जरूर असावा, पण अहंकार आणि गर्व, इतरांविषयी आपण चांगलं गातो अशी ईर्ष्या नसावी, तर ती चांगली गोष्ट नाही, असं देसाई सरांनी हुसेन आणि दैवतला समजावलं. संगीतात आपण जसजशी प्रगती करू तसे आपण अधिक विनम्र व्हायला हवं. आणि त्यांनी हुसेन आणि दैवतला कानमंत्र दिला. सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं, संगीतात आपण जसजशी प्रगती करू तसे आपण अधिक नम्र व्हायला हवं. हुसेन आणि दैवतच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू उघडू लागले. आणि झालेली चूक शिक्षकांनी एवढं मोठ्या मनाने माफ केल्यानंतर त्या दोघांच्या लक्षात आलं. त्यांच्या माना शर्मेने खाली गेल्या. त्यांना लाज वाटू लागली आपण केलेल्या चुकीची कृतीची.
आणि यामुळे हुसेन आणि दैवतच्या डोळ्यातून गळागळा म्हणजे डोळ्यातून पाणी वाहू लागले, अश्रू उगळू लागले. आणि सरांनी त्यांना समजावलं की अशा पद्धतीने अहंकार आणि गर्व आपल्या मनामध्ये परत केव्हाही येऊ देऊ नये. जे झालं ते झालं. आणि परत देसाई सरांनी पुढच्या वेळेस त्यांना चांगली तयारी करण्यासाठी आणि सांगितलेलं ऐकण्याची सूचना केली. अशा तऱ्हेने आपण 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल किंवा कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, याची तयारी करत असताना ज्या आपल्याला तयारी करून घेतात त्या शिक्षकांचं ऐकलं पाहिजे. आपल्या मनाचा ज्या एखाद्या गोष्टीविषयी जर आपल्या मनामध्ये जाण असेल, संगीताची माहिती असेल, तर त्याची अगोदर पूर्व कल्पना सरांना देऊनच त्याच्यामध्ये सुधारणा करावी. अशा प्रकारचा कोणत्याही शिक्षणामध्ये उपद्व्याप होईल असं काम करू नये. आणि इतरांविषयी आपल्या मनामध्ये आदराची भावना असावी. जरी काही एखादी गोष्ट आपल्याला चांगली माहिती असेल तर त्याच्याविषयी मनामध्ये अहंकार न येऊ देता, ईर्ष्या न बाळगता ते सगळ्यांची शेअर करून आपण गायलं पाहिजे. म्हणजे हुसेन आणि दैवतसारखी चुकीचा त्रास सगळ्याला होणार नाही. जो हुसेन आणि दैवतला तर त्रास झाला, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर गाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि तयारी करून घेतलेल्या शिक्षकांना त्याचा मनस्ताप झाला होता. अशा तऱ्हेने मुलांना आपण या धड्यामधून एक गोष्ट शिकलो की कितीही ज्ञान आपल्याजवळ असलं तर ते ज्ञान आपण इतरांना दिलं पाहिजे. त्याच्याविषयी मनामध्ये असूया, ईर्ष्या निर्माण केली नाही पाहिजे. नसेल तर हुसेन आणि दैवतसारखी आपली अवस्था होते. अशा तऱ्हेने आज आपण सुरात सूर मिसळला नाही तर या पाठाची माहिती घेतली. आणि हो, या धड्याखालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही पुढील तासाला अतिशय सुस्पष्ट सुंदर हस्ताक्षरामध्ये व्हॉट्सअपवर लिहून मला सेंड करायची आहे आणि ती हार्ड कॉपी तुम्ही जवळ सांभाळून ठेवायची आहे. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.